स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो। आज खऱ्या अर्थाने खालापूर तालुक्यातील पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी ज्यांनी आता आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते माझे संपर्क प्रमुख, या पक्षप्रवेश सोहळ्याला त्यांचं फार मोठं योगदान सुद्धा आहे। सन्माननीय विजयभाऊ पाटील, जिल्हा प्रमुख सन्माननीय आमचे संतोषजी भोईर, तालुका प्रमुख आमचे संभाजी शेठ जगताप आजारी असताना पण उपस्थित आहेत, तालुका प्रमुख संदेश पाटील, शशीभाऊ मोरे आणि खऱ्या ज्या पक्षप्रवेश माझ्या बरोबर हा माझा सहकारी यावा म्हणून सातत्याने आम्ही स्नेहाचं आमंत्रण प्रत्येक वेळेला देत होतो आणि शेवटी विजय पाटलांच्या आणि माझ्या विनंतीला मान देऊन आज वडवल गावातील या तीनही नेत्यांनी आज जो शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे ते म्हणजे सन्माननीय जितेंद्रजी विष्णू सकपाळ आणि सन्माननीय संतोषजी सकपाळ आणि सन्माननीय अशोकजी मराजगे यांच्या नेतृत्वाखाली आज सारे जण वडवलमधील ग्रामस्थांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे। योगेश शिंदे सातत्याने संघटना वाढीसाठी प्रयत्न करणारे, किशोर असेल, अनिल असेल, सावंत, अनिल मराजगे, सगळे जण, सुवर्णताई आमच्या आणि माझ्या दोन्ही भगिनी या ठिकाणी संध्याताई आहेत, अरुणाताई आहेत, आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहात। आपण साऱ्यांनी या तीनही नेतृत्वांनी जे विचार या ठिकाणी व्यक्त केले, मला फार समाधान वाटलं की तिन्ही विचार हे शिवसेना संघटनेला पुढे घेऊन जाणारे आहेत आणि शिवसेना संघटना वाढीसाठी फार मोठं योगदान या तिन्ही नेत्यांकडून संपूर्ण कोयना समाज असेल आणि संपूर्ण खालापूर तालुक्यातील शिवसेना वाढीसाठी मोठं काम भविष्य काळामध्ये आपल्यासाठी होईलच। परंतु जितू सकपाळ आणि आमचे अतिशय कौटुंबिक संबंध, बऱ्याच वेळा सातत्यानं त्यांना मी घरी गेल्यानंतर सांगायचो, जितू शेठ तुम्ही आमच्या बरोबर पाहिजे, तुम्ही आमच्या बरोबर पाहिजे। परंतु जितू शेठ नेहमी सौम्य असं हे व्यक्तिमत्व नेहमी आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला माझ्याकडे उपस्थित राहायचे आणि त्यांच्याशी नेहमी माझी चर्चा असायची आणि माझी खूप मनापासून इच्छा होती की असे कार्यकर्ते संघटनेला बल देणारे आपल्या बरोबर पाहिजे की जे खूप प्रामाणिकपणे काम करत आहेत, समाजहिताचं काम करत आहेत। आणि म्हणून आज जितू शेठ सकपाळ यांचा प्रवेश शिवसेनेमध्ये या ठिकाणी झालेला आहे। त्यांनी असेल, अशोक महाराज असतील, संतोष सकपाळ असतील, या साऱ्यांचं मी मनापासून आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर त्यांचं स्वागत करतो। कारण आपण संपूर्ण कोयनावासियांचा लढा हा आपण साऱ्यांनी आतापर्यंत पाहिलेला आहे आणि या लढ्यामध्ये अनेक कार्यकर्ते आनंदजी महाराजगे सारखे संघर्ष करून या ठिकाणी या कोयनावासियांना न्याय देण्याचं काम हे सातत्याने या ठिकाणी सुरू आहे। अण्णाभाऊ सकपाळ हे सगळेजण या ठिकाणी आहेत, परंतु यांच्याबरोबर ज्या तरुणांनी साऱ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे, आपले अनेक प्रश्न कोयनावासियांचे प्रलंबित होते। या प्रश्नासंदर्भात सातत्याने कोयनावासियांना न्याय मिळावा म्हणून ठाणे असेल, रायगड असेल, पुणे असेल, या तिन्ही जिल्ह्यामध्ये विखुरलेला कोयनावासी समाज हा त्यांच्या विकासापासून त्यांच्या ज्या ज्या मागण्या राज्य सरकारकडे होत्या, खऱ्या अर्थानं कोयनेचा इतिहास हा आपल्या साऱ्यांना माहिती आहे। कोयनावासियांनी दिलेलं योगदान हे महाराष्ट्राच्या सरकारला आणि महाराष्ट्राच्या जनतेला कोणालाही विसरता येणार नाही। एवढं मोठं त्या काली योगदान हे कोयना प्रकल्पासाठी
या सगळ्या गावांनी त्यावेळेस आपलं गाव सोडून या राज्याला वीज निर्मिती करण्यासाठी, पाणी पुरवठा करण्यासाठी कोयना धरण उभं राहिलं आणि सर्वात मोठा वीज प्रकल्प महाराष्ट्रात कोयनेच्या रूपाने उभा राहिला. आणि मग एवढा मोठा संघर्ष केल्यानंतर सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये अनेक सरकार येऊन गेली. या प्रत्येक सरकारांकडे आश्वासनाच्या व्यतिरिक्त काहीच त्या ठिकाणी मिळत नव्हतं. मग हातबल झालेला माझा कोयना समाज त्या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक वेळेला संघर्षावर येऊन उभा राहिला. आणि मग या मतदारसंघाचा आमदार व्हायच्या अगोदर ज्या वेळेस कोयनावासियांच्या ज्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी गेलो, कोयना संघर्ष समिती असेल यांच्या माध्यमातून ज्या वेळेस निवेदन आले त्यावेळेस लक्षात आलं की अनेक प्रश्न कोयनावासियांचे प्रलंबित आहेत. अनेक मूलभूत सुविधापासून कोयनावासियन त्या ठिकाणी त्यांच्या सोयीसुविधा आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेल्या नाही. सातत्याने ते सारे जण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, पण सरकार मात्र त्या ठिकाणी लक्ष देत नव्हतं. आणि म्हणून सरकारचं लक्ष कोयनावासियांकडे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. या दृष्टीने संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी वैयक्तिक घेऊन चर्चा केली. त्यांना सांगितलं, साहेब आपण मूल साताऱ्यातल्या कोयनावासी सगळे त्या विभागातले आहेत, त्या परिसरातील सगळी गावे, माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा 22 गावं कोयनेची त्या ठिकाणी आहेत, परंतु सगळे विकासापासून वंचित आहेत. बरेच ठाणा असेल, रायगड असेल, पुणा असेल, या सगळ्या भागामध्ये कोयना समाज त्या ठिकाणी विखुरला गेलेला आहे. आपण एक बैठकीचं आयोजन त्या ठिकाणी करावं आणि कोयनावासियांना न्याय देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं. तर खऱ्या अर्थाने त्या लोकांना आपल्या माध्यमातून न्याय मिळेल. आपला मुख्यमंत्री हा कोयनावासी आहे हे आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही दाखवून द्या. मुख्यमंत्र्यांच्या तात्काळ माझी विनंती त्यांच्या लक्षात आली. त्यांनी मला सांगितलं की तात्काळ आपण बैठकीचं आयोजन करू. बैठक लागली. बैठकीला जे प्रश्न आतापर्यंत 60 वर्षापासून प्रलंबित होते या सगळ्या विषयांना चालना देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सेक्रेटरी लेवलचे असणार सगळे महसूलचे अधिकारी, सगळीच यंत्रणा त्या ठिकाणी बसली गेली. आणि मग कुठेतरी तो विषय ट्रॅकवर आला. त्यानंतर पुन्हा एकदा 6 महिन्यांनी झालेली आता मागच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर कोयनावासियांची बैठक त्या ठिकाणी झाली. आणि त्या बैठकीमध्ये ज्या जमिनी आतापर्यंत कोयनेच्या प्रकल्पासाठी दिल्या गेलेल्या होत्या, त्या प्रकल्पामध्ये ज्या जमिनी वापरल्या गेलेल्या आहेत त्या जमिनी नक्की राज्य सरकारला दिले गेलेल्या आहेत. परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये जमिनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या घेतल्या गेलेल्या होत्या. तो सातबारा कोरा करण्यात आलेला होता. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पुन्हा एकदा ज्या जमिनी प्रकल्पासाठी वापरल्या गेलेल्या आहेत आणि उर्वरित त्या शिल्लक राहिलेल्या जमिनी ज्या आहेत त्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी परत द्या असा आदेश त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केला गेला. त्याची पूर्णपणे पूर्तता कशा पद्धतीने त्या जमिनी घेता येतील या संदर्भात सेक्रेटरी लेवलच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी, महसूलच्या अधिकाऱ्यांशी, वनविभागाशी सुद्धा चर्चा करून तो सुद्धा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल. आणि मग आपली 22 गावं कोयनेची या ठिकाणी आहेत. या कोयनेच्या 22 गावांसंदर्भात ज्या मूलभूत सोयीसुविधा आतापर्यंत दिलेल्या होत्या या संदर्भात सुद्धा मी तात्काळ मागच्या वेळेला बैठकी आणून जी आपली झाली आणि त्यानंतर तात्काळ आपण त्याचा प्रस्ताव तयार करायला सांगितले. आणि जवळजवळ 150 कोटीचे प्रस्ताव आपले आता राज्य सरकारकडे पोहोचलेले आहेत. लवकरात लवकर तो सुद्धा निधी आपल्याला मंजूर करून दिला जाईल आणि कोयनावासियांना, या माझ्या मतदारसंघातील साऱ्या लोकांना या खऱ्या अर्थाने ज्या मूलभूत गरजापासून वंचित होते, विकासच्या माध्यमातून गटर असतील, रस्ते असतील, ज्या मूलभूत सोयीसुविधा आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे ही सारी कामं आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाही. आणि मग अशा पद्धतीने आता हे सगळे अधिकार मागच्या वेळेला नोडल ऑफिसर म्हणून कमिशनरला त्या ठिकाणी नेमण्यात आलं. मी कमिशनरची बैठक सुद्धा मागच्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणी घेतली गेली. आणि मग आता कमिशनरनी तहसील कलेक्टरला त्या ठिकाणी स्पष्टपणे आदेश केलेले आहेत, जे कोयनावासियांचे प्रश्न असतील ते तात्काळ त्या ठिकाणी तुम्ही निर्णय त्या ठिकाणी घ्या. आम्ही त्याला मंजूर देतो आणि राज्य शासनाकडे तात्काळ पाठवून देऊ, जेणेकरून कोयनावासियांचे प्रश्न हे कायमस्वरूपी संपले जातील. अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा कमिशनरने त्यावेळेस कोकण कमिशनरने आम्हाला सांगितलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोयनावासियांचे जे प्रश्न आहेत हे सारे प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लागतील. परंतु आज मनापासून या ठिकाणी समाधान या ठिकाणी व्यक्त करतो का जितेंद्र सकपाल, संतोष महाराजगे आणि अशोक महाराजगे आणि संतोष सकपाल यांच्या नेतृत्वाखाली आपण या साऱ्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. माझ्या नेतृत्वावर आपण साऱ्यांनी विश्वास दाखवलेला आहे. जितेंद्र सकपाळांचं संपूर्ण कुटुंब हे काँग्रेसपासून, वडिलांपासून फार मोठं योगदान हे त्यांचं काँग्रेसमध्ये होतं. त्यांना फार अडचण तयार होती, मनामध्ये
फार त्यांच्या विचारसरणीनुसार येत होते, परंतु एकदा शब्द जितूशेठ सकपालांनी दिला का ते मागे घेत नसतात ते मला त्या ठिकाणी माहिती होतं. आणि म्हणून जितूशेठ मला परवा त्यांनी सांगितलं की साहेब माझा लवकरात लवकर प्रवेश घेऊन टाका, बाकी नंतर प्रवेश आपण स्वतः वडवलमध्ये करू, असा शब्द त्यांनी मला दिला. आणि आज रविवार तात्काळ माझ्या थोडी तब्येत पण डाऊन होती, पण मी बोलत आहे आज जितूशेठ सकपालांचा प्रवेश मी काही करू तो प्रवेश आपण त्या ठिकाणी झाला पाहिजे. अतिशय तोलामोलाचे हे तिन्ही कार्यकर्ते आज माझ्याबरोबर शिवसेनेमध्ये आलेले आहेत. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. शिवसेनेमध्ये नवीन जुना असा भेदभाव त्या ठिकाणी केला जाणार नाही. कामाला आपण न्याय देत असतो. जेवढी कामं आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत कराल त्या पद्धतीने आपल्याला ताकद देण्याचं काम जितूशेठ तुम्हाला या ठिकाणी केलं जाईल. अशोक साहेब तुम्ही असा संतोष असेल साऱ्यांना या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल, जे काम आपल्याला समाजामध्ये उभं करायचे या साऱ्या कामांसाठी आपल्याला ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल संपूर्ण सहकार्य माझ्या त्या ठिकाणी केलं जाईल. समाजामध्ये सुद्धा जी आपली 22 गावं या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहेत या 22 गावांमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी जे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या सगळ्या प्रश्नांवर वाचा फोडण्याचं काम आपण त्या ठिकाणी एकत्रपणे त्या ठिकाणी करावं. खऱ्या अर्थाने कोयना समाजाला मिळालेले हे तिथेही नेतृत्व समाजाची जी कामं प्रलंबित असतील ते पुढे घेऊन जाण्यासाठी चांगले नेतृत्व आपल्या बरोबर आलेले आहेत. योगेश आमचे सगळे संघर्ष करणारे किशोर आपण साऱ्यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये या संपूर्ण 2.5 वर्षामध्ये शिवसेनेसाठी अतिशय चांगला संघर्ष अनिल सावंत असेल, अनिल गोरांचे असतील आणि दोन्ही सुवर्णताई असतील आपण साऱ्यांनी या ठिकाणी संघर्ष केलेला आहे. आपल्यालाही सगळ्यांना विश्वासात घेऊनच एकत्रपणे आपण चांगलं काम त्या ठिकाणी या परिसरामध्ये आपण उभं करू, जेणेकरून आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल. असं ऐतिहासिक काम मला कोयनावासियांसाठी भविष्यामध्ये करायचंय आणि जे आपलं सगळ्यांचं मार्गदर्शन कायमस्वरूपी आम्ही घेत राहू की आपल्या विश्वासात ज्या ज्या गोष्टींचा आपला सुद्धा खूप चांगला अभ्यास त्या ठिकाणी कोयना संघर्ष समितीमध्ये त्या ठिकाणी आहे. त्यामुळे कोयनावासियांना न्याय देण्याचं काम हे आपण या माध्यमातून करू असं अभिवचन तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपण साऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. येत्या 1 तारखेला आपण संपूर्ण खालापूर तालुक्यातून जे जे आपल्या बरोबर सहकारी आता शिवसेनेवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरू झालेले आहे. आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी या 2.5 वर्षामध्ये जो विकासाचा झंझावात केलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवेश संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झालेले आहेत. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर विश्वास दाखवून संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असताना कर्जत मतदारसंघामध्ये सुद्धा 1 तारखेला मोठे पक्षप्रवेश सोहळा आपण शिवतीर्थ येथे या ठिकाणी ठेवणार आहोत. या 1 तारखेला आपण त्या ठिकाणी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब या पक्षप्रवेश सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित असतील. खासदार श्रीकांतप्पा बापे साहेब असतील आणि रायगडचे माझे तिन्ही आमदार आम्ही भरतशेठ असतील, महेंद्र दलवी असतील आणि आम्ही स्वतः असू असा हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि 5 तारखेला आपण शिक्षक दिन आहे आणि त्या दिवशी आपण त्या ठिकाणी 5 तारखेला आपण शिक्षकांना या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित त्या निमित्ताने करणार. कर्जत आणि खालापूर दोन्ही तालुक्यातील सगळ्या शिक्षकांना त्या ठिकाणी सन्मानित करण्याचं काम आपण त्या एका कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि कर्जतचं असणारं भव्य दिव्य असं आंबेडकर भवन सुद्धा कर्जतमध्ये होत आहे आणि या संदर्भात सुद्धा लवकरात लवकर तो सुद्धा भूमिपूजनाचा कार्यक्रम लवकरात लवकर त्या ठिकाणी घेण्यात येईल. अशा पद्धतीने पुढील कार्यक्रम आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी सांगतोय की आपल्याला लवकरात लवकर एक मोठा पक्षप्रवेश सोहळा हा कर्जतमध्ये या ठिकाणी होणार आहे. भव्य दिव्य असा पक्षप्रवेश सोहळा या 1 तारखेला त्या होणार आहे. या निमित्ताने आपण साऱ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पुन्हा एकदा आज साऱ्यांनी शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केल्याने मनापासून आपण स्वागत करतो. पुन्हा एकदा आपल्याला साऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.